महायुतीचे उमेदवार मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तिसऱ्या टर्मसाठी 177 वांद्रे पश्चिम विधानसभेतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। श्रीवर्धन मतदारसंघातून सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे आपला नामनिर्देश अर्ज दाखल करणार आहे। महायुती नेत्यांसमवेत त्या अर्ज भरणार आहेत। भाजप आमदार राम शिंदे उमेदवार अर्ज भरणार आहेत। राम शिंदे कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। ठाकरे गटाला नवी मुंबईमध्ये मोठा धक्का बसलाय। द्वारकानाथ बोहीर यांनी नवी मुंबई जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय। ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने राजीनामा दिल्याची माहिती आहे। निलेश सांबरे यांची सख्खी बहीण मोनिका पालवे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। कल्याण पश्चिम मधून मतदारसंघातून अर्ज दाखल त्या करणार आहेत। काँग्रेसनं अखेर आज 48 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। यात नाना पटोले, थोरात, विजय वडेट्टीवारांसह अनेक दिग्गज नेत्यांना संधी देण्यात आली आहे। बहुधा आजपर्यंत भाजपची दुसरी यादी जाहीर करू 278 जागा ठरल्या असून अवघ्या 10 जागांवर निर्णय बाकी आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। जयंत पाटलांनी पत्रकार परिषद घेत आज शरद पवार गटाच्या 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। पहिल्या यादीमध्ये रोहित पवार, युगेंद्र पवार, रोहित पाटील आणि प्रशांत जगताप यांच्यासह इतरांना उमेदवारी देण्यात आली। शरद पवार पक्षाकडून बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे बारामतीमध्ये काका अजित पवार विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे। अहेरी मतदारसंघातून शरद पवार गटाकडून भाग्यश्री आत्राम या विधानसभेच्या रिंगणात असणार आहेत। त्यामुळे वडील धर्मराव बाबा आत्राम यांची लढत थेट मुलीसोबत होणार आहे। शरद पवार गटानं आंबेगाव शिरूर मतदारसंघाकडून देवदत्त निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे। दरम्यान माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्याचं म्हणत निकम यांनी पवारांचे आभार मानले। आता एक मोठी बातमी, महायुतीतील 288 जागांपैकी 278 जागांबाबत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये जागा वाटपाबाबत बैठक झाली। यावेळी निवडून येण्याच्या क्षमतेनुसार जागा वाटप झाल्याचं सांगण्यात येत आहे। काही जागांबाबत प्रश्न अद्याप सुटला नाहीये आणि त्या ठिकाणी जिंकण्याची क्षमता विचारात घेऊनच निर्णय घेतला जाणार आहे। दरम्यान दिल्लीतली चर्चा पूर्ण झाली असून महाराष्ट्रात चर्चेची अंतिम फेरी होणार आहे। जागा वाटपाच्या अंतिम फॉर्म्युल्याची घोषणा महाराष्ट्रात लवकरच केली जाणार असल्याचं कळतंय। तुमसर विधानसभा मतदारसंघातून चरण वाघमारे यांना शरद पवार गटानं तिकीट जाहीर केलंय आणि त्यानंतर वाघमारेंनी शरद पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंचे आभार मानले। दापोलीचे उमेदवार योगेश कदम यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला। यावेळी दापोली मतदारसंघाचा निकाल लागलाय। भगव्या वादळासमोर कुणाचाही निभाव लागणार नाही, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे। नंदुरबारच्या नवापूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शरद गावितांनी अर्ज दाखल केलाय। गावित जिल्ह्यातून पहिल्याच दिवशी पहिला अर्ज दाखल करणारे उमेदवार ठरले। हिंगोलीच्या वसमत विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जयप्रकाश दांडेगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दांडेगावकर यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले। छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। अजित पवारांना धक्का देत समीर भुजबळ यांनी नांदगावमधून अपक्ष अर्ज दाखल केलाय। शिवसेना उमेदवार शहाजीबापू पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। शहाजीबापू सांगोल्यातून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय भरणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी ते शक्ती प्रदर्शन करणार आहेत। नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातून काँग्रेसनं मिनल खदगावकर यांना उमेदवारी दिली आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय सार्थ ठरल्याचा विश्वास मिनल खदगावकर यांनी व्यक्त केला। भाजपचे राजन नाईक वसई विरार महानगरपालिका इथे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करणार आहेत। आदित्य ठाकरे आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत। पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते जाणार आहेत। कणकवली देवगड विधानसभेत भाजपच्या नितेश राणेंच्या विरोधात संदेश पारकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। यावेळी पारकर समर्थकांनी कणकवलीमध्ये फटाके फोडून जल्लोष केला।
आता एक मोठी बातमी, जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे, कारण ठाकरे गटानं 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। या यादीमध्ये काँग्रेस, शरद पवार गट आणि मित्रपक्ष शेकापनं दावा केलेल्या 12 जागांवर उमेदवार जाहीर करून ठाकरे गटानं कुरघोडी केली आहे। सांगोला, रामटेक, अकोला पूर्व आणि निफाड यासह 12 मतदारसंघांबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू असताना ठाकरे गटानं उमेदवार जाहीर केलेत। आघाडीमध्ये तेढ निर्माण होण्यास हे मतदारसंघ कारणीभूत ठरतायत। नाशिकच्या निफाड मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा कायम आहे। महायुतीतील ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे, मात्र या जागेवर भाजपनं यतीन कदम इच्छुक आहेत। यतीन कदमांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे। शिवसेना ठाकरे गटाकडून परांडा विधानसभा मतदारसंघातून रणजित पाटील यांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। परांडा विधानसभा मतदारसंघातून रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। पुण्यातून कसबा विधानसभा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। उमेदवारी जाहीर होताच धंगेकरांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटप करत जल्लोष केला। छगन भुजबळांनी उमेदवारी अर्ज भरला असून त्यांच्या संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रातून समोर आलेली आहे। मंत्री छगन भुजबळ 12.50 कोटींचे धनी आहेत। आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रतिज्ञापत्र सादर केलं। त्यामध्ये त्यांची एकूण संपत्ती समोर आली आहे। त्यानुसार त्यांची एकूण संपत्ती ही 21,48,00,000 रुपये इतकी आहे। तसंच रायगडमध्ये जमीन आणि मुंबईमध्ये 2 गाळे त्यांच्या नावावर आहेत। चंद्रपूरच्या उमेदवारीसाठी किशोर जोरगेवार इच्छुक आहेत। यासाठी त्यांनी दिल्ली गाठत भाजप पक्ष श्रेष्ठींची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय। उबाठाचे रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रेंना अलिबाग मुरुडमधून उमेदवारी जाहीर झालेली आहे। उद्धव ठाकरेंनी सुरेंद्र म्हात्रेंना निवडणूक लढवण्याचे आदेश दिलेत। नाशिकमध्ये 2 सख्या भावांमध्ये लढत होणार आहे। स्वराज्य पक्षाकडून दशरथ पाटील तर मनसेकडून दिनकर पाटील एकमेकांविरोधात दंड थोपटणार आहेत। पाटण विधानसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार पक्षाकडून सत्यजित पाटणकर इच्छुक आहेत, मात्र महाविकास आघाडीकडून हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं सत्यजित पाटणकर अपक्ष लढण्यावर ठाम आहेत। जे सरकार शेतकरी आणि शेतमजुरांच्या बाजूने उभं राहील त्यांनाच आम्ही पाठिंबा देऊ, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे। आता एक मोठी बातमी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास 2 तास बैठक झाली। नागपुरात नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू होती आणि या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते। दिल्लीमध्ये पक्ष श्रेष्ठींसोबत चर्चा केल्यानंतर फडणवीस आणि बावनकुळे हे खरं तर रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास नागपुरात दाखल झाले होते आणि विमानतळावरून थेट नितीन गडकरी यांच्या ते घरी पोहोचले। तिन्ही नेत्यांमध्ये भाजपच्या दुसऱ्या यादीपूर्वी सुमारे 2 तास खलबत झाली। फडणवीस आणि बावनकुळे यांनी बैठकीसंदर्भात कुठलीही प्रतिक्रिया दिली नसली तरी भाजपच्या दुसऱ्या यादीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। भीमानं बकासुराचा वध केला तसाच या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा वध करा। 59 महिने मी तुमच्यासाठी काम केलं, आता फक्त 1 महिना माझ्यासाठी काम करा, असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी केलंय। सुभाष देशमुख यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रातून त्यांच्यावर मागील निवडणुकीच्या तुलनेत जवळपास 8 गुन्ह्यांची वाढ झाल्याचं समोर आलंय, तर त्यांच्या कर्जामध्ये देखील वाढ झाली आहे। बुलढाणा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे। काँग्रेसच्या जयश्री शेळकेंना उबाठाची उमेदवारी मिळाली आहे। विद्यमान आमदार धीरज देशमुख यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धीरज देशमुख यांनी आभार मानले। काँग्रेसनं भोकरमधून सर्वसामान्य कार्यकर्ता तिरुपती कोंढेकर यांना उमेदवारी दिली आहे। भोकर अशोक चव्हाण यांचा नव्हे तर काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचं कोंढेकर यांनी म्हटलंय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये एसएसटी पथकानं धडाकेबाज कारवाई सुरू केलेली आहे। कारवाईमध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 8,50,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या। राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे। राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 15 ते 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत एकूण 90,74,00,000 रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली। आता एक मोठी बातमी, विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या दक्षिण पश्चिम मधून
आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यावेळी भाजपकडून शक्ती प्रदर्शन केलं जाईल। भाजपकडून संविधान चौकातून रॅली काढण्यात येणार आहे आणि यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील। दरम्यान पूर्व नागपूरमधून भाजपचे कृष्णा खोपडे आणि दक्षिण नागपूरमधून मोहन मते उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत। काँग्रेसकडून पहिली उमेदवारी आधी जाहीर केली आहे। भोकरमधून तिरुपती कोंडेकरांना उमेदवारी, तर हदगावमधून माधवराव पाटील, नायगावमधून मिनल खदगावकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। बंगालच्या खाडीत उठलेल्या दाना चक्रीवादळानं ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये दाणादाण उडवलेली आहे। त्याची झळ विविध प्रांतातील प्रवाशांना देखील बसली आहे, कारण देशभरातील विविध मार्गावर धावणाऱ्या एकूण 552 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या। आता एका नवीन चक्रीवादळाचं संकट उभं ठाकलंय, मात्र त्याचा कोणताही परिणाम हा महाराष्ट्रावर होण्याची सध्या तरी चिन्ह नाहीयेत। आता ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याच्या दिशेनं पुढे येणारं दाना चक्रीवादळ आता लँडफॉल समयी आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। झोपडपट्टी पुनर्विकास योजना विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींसोबत संलग्न करून विकासकांना चटई क्षेत्रफळाचा लाभ मिळवून दिल्याचा आरोप झाल्यानंतर नगरविकास विभागाकडून याबाबत स्पष्ट धोरण जाहीर होण्याची अपेक्षा होती। मात्र नगरविकास विभागानं देखील गोंधळाची स्थिती कायम ठेवल्यानं रखडलेल्या झोपू योजनांना संजीवनी मिळण्याची शक्यता कमी आहे। गेल्या काही दिवसांपासून देशात विमानांना धमकीचे मेसेज येत आहेत। यामुळे अनेक उड्डाणांवर याचा परिणाम झालाय। एकाच वेळी 85 विमानांना धमकीचा इशारा देण्यात आल्यानं सरकारनं आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 1744 क्विंटल इतकी झाली असून 4068 रुपये प्रति क्विंटल इतका त्याला दर मिळालाय। अमरावतीच्या बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली असून 4150 रुपये प्रति क्विंटल इतका दर प्राप्त झालाय। सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली असून दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी समोर आली आहे। सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 531 रुपयांनी घसरून 78,161 प्रति 10 ग्रॅम झालेला आहे, तर चांदीचा भाव हा 1442 रुपयांनी घसरून 97,420 रुपये प्रति किलो इतका झालाय। मुरुड तालुक्यात भात पिकासह नारळ आणि सुपारी हे प्रमुख पीक घेतलं जातं। मात्र हवामान बदलाचा फटका यंदा देखील नारळ पिकाला बसला असून उत्पादनात मोठी घट झाली आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।